श्री स्वामी समर्थ. कसे आहेत? मी आमच्या नागाई देवीचा आज नवरत्न धरलेला आहे. तर व्हाईट साडीमध्ये कशी दिसते माझी नागाई देवी ती नक्की सांगा. आजचा दुसरा कलर आहे तो लाल कलर आहे. तर माझं नवरत्न चालू आहे. तर आज तीर्थवणी भेटणार आहे. तर पूर्ण 72 तासानंतर आणि निरंकार उपवास हा जो आहे तो माझा चालू आहे. तर तीर्थवणी मला 12च्या नंतरच भेटणार. त्याच्यासाठी माझे मिस्टर आणि माझ्या तिन्ही मुली गेलेल्या आहे. हे घरामध्ये घट वगैरे बसवलेला आणि घट जो कोरडा घट असतो माझा, तो कोरडा घट आमचा जिथं नेहमीप्रमाणे बसवतो, दरवर्षी बसवतात त्याच मंदिरात बसवला जातो. तर इथे मी मंगळ कलश हा बसवलेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा. आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मी सांगितली आहे माहिती, की जे काशी कोपर्डा ह्या गावात राहतात त्यांना ही नागाई देवी माहीत असेल म्हणजे असणारच, असायलाच पाहिजे. ही नागाई देवी ही भक्तांना पावणारी आहे. ही नागाई देवी मला तर असं वाटतं माझ्या मनापासून, की नागाई देवी ही माझ्या गावाबाईचाच दुसरा अवतार आहे, जी मला पावलेलीच आहे. काशी पोपटाची जी देवी आहे ही नागोबागूच्या नावाने चांगलं म्हणजे ह्या दोन देवी आहेत. ह्या दोन देव्यांचं इथे घट मांडला जातो. तर इकडे तुम्ही बघू शकता की कळशी भरून ते आणलेले असतात. नदीवरून पाणी आणून देतात आणि ह्या नागाई देवीला गरम पाण्याने म्हणजे गरम म्हणजे कसं कोमटच जसं आपण घेतो त्या पद्धतीने पण त्या देवीला अंघोळ स्नान वगैरे घातल्यानंतरला तिची पूर्ण स्वच्छतेला केली जाते. तेच पाणी म्हणजे आम्हाला जे तीर्थवणी भेटत असतं, जे आम्ही 72 तासाचा कडक आणि कठीण उपवास करतो. तर ही एक प्रथाच आहे गावाची. ही स्थायी झालेली आहे. नागाई देवी आणि तिची बागाई बहीण. तर इकडे सगळीजणं जमलेली आहे. ज्यांच्या घरामध्ये उपवास असतात तर ते सगळीजण इथे जमलेली आहे. गर्दी तर मात्र फारच होती, पण एवढं रेकॉर्ड करायला भेटलं नाही. तर रात्रीची वेळ होती, तर ह्यांना जेवढं रेकॉर्ड करायला भेटलं तेवढं त्यांनी दाखवलं. ही बागाई देवी ती शेजारीच आहे त्यांच्या निवासस्थानी. तर इकडे सगळेजण बसले सोठवडा आणि तीर्थवणी घेण्यासाठी. इकडे सगळे असे लाईनीने बसलेले असतात आणि जे पुजारी आहेत ते सगळे तीर्थ माणसांमध्ये वाटत असतात. तर तुम्ही बघू शकता. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. तर असेच माझे व्हिडिओ तुम्हाला भेटण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. नागोबागूच्या नावाने चांग भलं.